ती व्ही मध्ये केलीत. हां, कारण आहे ना बॉल ऑफ साईडला जास्त करून पडत होते. सो मी आहे ना ज्या साईडला बॉल येतात त्या साईडला उडवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि संघाने हा सामना अखेर जिंकलाय. कशा भावना आहेत? खूप 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 मला हे वाटतंय, काय बोलतात ते, चांगलं वाटतंय, भारी वाटतंय. जिथला लास्टचा सामना होता लीगचा. सो खूप खुश आहे. निश्चित प्रत्येक संघाला वाटतं की शेवटचा सामना आम्ही जिंकावा आणि तो तुम्ही जिंकलाय. खूप साऱ्या शुभेच्छा साहिल तुम्हाला आणि तुमच्या टीमला असतील. अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया आणि हाही सामन्याचं जे धावतं विवरण आहे ते कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे संतोष देसाई सर. थँक्यू सो मच. आपण मॅन ऑफ द मॅच साहिलला दिली, ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आणि सामना अगदी 4 षटकामध्ये संपवला आणि आयोजन समितीचा वेळ वाचवलाय. क्या बात आहे. नवीन मॅचकडे जाऊया. मॅच क्रमांक आजच्या दिवसामधली 4 आहे, जिथे मात्र 2 टीम समोरासमोर आल्यात. एका बाजूला तुम्ही पाहताय एन आर वॉरियर्स, जी आदरणीय नितीनदादा चिकणे आणि आदरणीय राजेंद्रदादा चिकणे यांची टीम आहे, आणि त्यांच्यासोबत टीम काळेश्वरी वॉरियर्स, जी निलेश दादा कदम यांची टीम आहे. या 2 टीममध्ये महत्त्वाची लढत आहे. एन आर वॉरियर्सनी 2 मॅच खेळल्यात, दोन्ही जिंकल्यात, परंतु काळेश्वरी वॉरियर्ससाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी 2 सामने खेळलेत, 1 सामना त्यांनी जिंकलाय. म्हणजे ही मॅच अतिशय इम्पॉर्टंट आहे ज्या टीमसाठी. त्या टीमने म्हणजेच काळेश्वरी वॉरियर्सने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅचला होतोय प्रारंभ, सुरुवात होते. बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडला जिल्हा कोण आहे का? अच्छा अच्छा. पियुष कदम यांना पाहताय, जे आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि कमी वयाचे खेळाडू आहेत आणि आयकॉन म्हणून खेळतात. म्हणजे कमी कालावधीमध्ये चांगला खेळ त्याने खेळला आणि आपण दरम्यान पाहतोय वाईट बॉल आलाय. अंडर 17चा खेळाडू आहे, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. पियुष कदम अगदी किरण शेलटकर यांना पाहताय तुम्ही, आणि डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद होईल इथे. आहे ना पियुष कदम, ज्याची आपण चर्चा करत होतो, तो खेळाडू अगदी नाराज झालाय. अगदी जड पावलाने तो मैदानाच्या बाहेर येतोय. विकेटचं पतन होत आहे, परंतु बॉलिंग मार्क होती आपण जर पाहिलं ना किरण शेलटकर, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं के प्रीमियर लीग ही स्पर्धा 2022ची, आणि या स्पर्धेमध्ये जिल्हा आयकॉन म्हणून या स्पर्धेची वर्णी लागली होती. कारण सुरेश शिंदे ते स्पर्धा खेळत होते आणि सुरेश शिंदेनी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर त्यांना रिप्लेसमेंट म्हणून किरण शेलटकर त्या स्पर्धेमध्ये आले होते आणि काय खेळ त्यांनी केला होता. म्हणजे या गोष्टी महत्त्वाच्या राहिल्यात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत कळू द्या. 12th मॅन प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या कॉमेंट्री बॉक्समध्ये. हा बॉल आडव्या बॅटनी, स्ट्रोक जबरदस्त आहे, बॅडमिंटन स्ट्रोक, परंतु बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त करतायत. गुड रनिंग कॅच म्हणावी लागेल. अगदी वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, ते आले मात्र लॉंग ऑनला आणि झेल पकडलाय. काय कॅच पकडले यार, सुपर्ब कॅच.
एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो ना त्या पद्धतीने ही टीम कोसळताना पाहायला मिळते. अडचणीमध्ये येणार NR वॉरियर्स संघ येताना पाहायला मिळतोय. 2 वरती 3 विकेट या डीजे. किरण शेलटकर काय बॉलिंग केले यार आणि सातत्यपूर्व चांगली बॉलिंग करतात आणि खऱ्या अर्थाने त्यांचा संपूर्ण प्रवास पाहिला ना तर या त्यांच्या प्रवासामध्ये अगदी उस्मान पटेल जे खुल्या गाठातलं क्रिकेट सातत्यपूर्व गाजवतात त्यांची विकेट बॉलिंग करताना त्यांनी घेतले. म्हणजे किरण शेलटकर खूप अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा या मॅचमध्ये त्यांना मिळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल आहे. उसळी घेणारा बॉल. पंच आमच्याकडे सांगतायत की यस वाईट बॉल आहे म्हणजे 1 धाव आम्ही स्कोरबोर्डमध्ये जोडतोय. स्पर्धा तुम्ही पाहताय दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा पाहताय. दक्षिण जावली म्हटलं ना की नैसर्गिक सौंदर्याची खान म्हणून दक्षिण जावलीला ओळखलं जातं आणि आज मात्र त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी पाहणं गरजेचं असेल. पंचांचा इशारा येतोय. हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे पलीकडे पलीकडे. केली यार किरण शेलटकर यांनी 3 विकेट्स प्राप्त केले एका षटकामध्ये आणि 3 विकेट्स प्राप्त केलेत आणि 7 धावा खर्च केल्यात. व्हॉट अ बॉलिंग ॲनालिसिस. जबरदस्त बॉलिंग तुम्ही पाहिली किरण शेलटकर यांची. एक चांगले खेळाडू आहेत आणि ज्या वेळेस त्यांना संधी मिळते ना त्या वेळेस एक चांगला परफॉर्मन्स देणं नेहमी किरण शेलटकरच्या कडून आपण पाहिलंय. नक्कीच 2 त्यांना विकेट प्राप्त झाले एक रनआउट स्वरूपामध्ये. म्हणजे 3 विकेट्स त्यांच्या ओव्हरमध्ये आल्या म्हणजे टॉप ऑर्डर आहे ना ती अगदी येणारे वॉरियर्स या संघाची परत पाठवले. आता मात्र बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय तेजस धनावडे बॉलिंगसाठी येत आहेत आणि बॅटिंगमध्ये तुम्ही पाहाल आता सुजित शेडगे स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. 360 मैदान आहे. एक चांगलं मैदान आहे आणि या मैदानावरती अनेक मोठ्या स्पर्धा आपण सातत्यपूर्व पाहत असतो. याच मैदानाची निवड का केली कारण खेळाडूंना 360 मैदान आवडतं. चौफेर फटकेबाजीसाठी ओळखलं जाणारं हे मैदान रामलीला सारसोळे मैदान या ठिकाणी ही स्पर्धा होते. पहिला बॉल आडव्या बॅटनी एक चाबूक स्ट्रोक आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आहे दरी. दरीतून बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखी एक धमाका मैदानाच्या आतमध्ये. दक्षिण जावली प्रीमियर लीगचा आणखी एक चाबूक स्ट्रोक. रन्स मिळतील 4 चौकार. पुढचा बॉल अगदी चांगला बॉल आहे. गुडलेटला टप्पा पडल्यानंतर या बॉलने वेग घेतला. अति वेगाने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये म्हणजे किरण शेलटकर त्या ठिकाणी आहेत आणि येतोय तो डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. तेजस धनावडे बॉलिंग करतात. 11 वरती 3 ही स्थिती आहे NR वॉरियर्स या संघाची. चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. डाव सावरावा लागेल. मिडल ऑर्डर बॅट्समनला रन्स बनवावे लागतील. हा पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली झेल अप्रतिम पकडलाय यार. काय कॅचेस पकडले जात आहेत पहा. सुपर्ब कॅच. काल आम्ही खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर कालच्या दिवसाची जी स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये अनेक कॅचेस सोडताना आम्ही पाहिलं जी कराड तालुका प्रीमियर लीग आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये चित्र वेगळं आहे. कौतुक करेन मी दक्षिण जावलीच्या प्रत्येक खेळाडूचं. आता या मागच्या इनिंगमध्ये या मॅचमध्ये आपण जर पाहिल्या ना सर्व कॅचेस पकडल्यात. 100% एफर्ट्स देताना आपण प्रत्येक खेळाडूला पाहतोय. येत आहेत सूर्यकांत शेडगे आणि आकाश सुर्वे यांच्या माध्यमातून जर समीर चिकणे यांनी षटका ठोकला ना तर 101 रुपयाचा पुरस्कार त्यांच्यासाठी आहे. पहा ते मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि पैशांचा पाऊसही पाडला जातोय. अगदी जर आपण पाहिलं ना निवड प्रक्रियेमध्ये सर्वांना हसवणारा हा खेळाडू आहे. आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टॅप स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. उसळी घेतली. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. चांगली बॉलिंग यार. तेजस धनावडेचंही कौतुक करावं लागेल.
या गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. बॉलिंग करताना तुम्ही कोणत्या टप्प्यावरती बॉलिंग करता, कशा पद्धतीने बॉल हाताळता, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये महत्त्वाच्या आहेत. हा थोडासा बॉल लेग साईडला चाललाय, पंचांनी नजर रोखून ठेवली, सांगितलं हा वाईड बॉल आहे, म्हणजेच तेजसला हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल. NR वॉरियर्स संघ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्थिती तितकीशी चांगली नाही आहे मित्रांनो, किंबहुना जर विचार केला ना तर काळेश्वरी वॉरियर्स या मॅचमध्ये पुढे चाललाय. लेग साईडला पुन्हा एकदा बॅट स्विंग चांगली आहे, जे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, 2 येतील तोपर्यंत मात्र धावांसाठी धावाधाव करत असताना फक्त सिंगल रन कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. जावली तालुक्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत आणि अनेक गोष्टी आहेत ज्या जावली तालुक्यामधून आपण सांगू शकतो. कास पठार आपण जर म्हटलं तर अगदी या कास पठारावरती भारत नव्हे तर संपूर्ण जगभरातून पर्यटक येत असतात. हे कास पठार आहे आणि आता मात्र पावसाळा आहे आणि या पावसाळ्यामध्ये जावली तालुक्याचं सौंदर्य अजून बहरतं. आणि जो समोर फ्लेक्स आहे ना त्याच्यावरती सुंदर वाक्य लिहिलं आहे, नैसर्गिक सौंदर्याची खाण म्हणजे दक्षिण जावली किंवा जावली तालुका. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल संपूर्ण टीमचं, आयोजन समितीचं. एक चांगली स्पर्धा संपन्न होताना आपण पाहतोय. एकदा स्कोर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 13वरती 4 ही स्थिती आहे टीम NR वॉरियर्स या संघाची. ऐकूया एक मराठी संगीत, या डीजे प्लीज. आणि 13वरती 4 ही स्थिती आहे टीम NRA वॉरियर्स या संघाची. आणि आता प्रयत्न करावे लागतील, आता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण प्रीमियर लीग ही संपूर्ण वर्षामधून एकदाच येते आणि एकदा हा तुम्हाला चान्स हातातून सटकला ना तो पुन्हा येणार नाही. त्यासाठी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. समीर आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, बॉल ट्रॅव्हल होतोय, आणखी एक चांगला झेल. मित्रांनो काय कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आम्ही नेहमी सांगत असतो आणि कौतुक करेन यार, काय झेल पकडले टीम काळेश्वरी वॉरियर्स. सर्वच खेळाडूंचं मी कौतुक करेन, काय झेल पकडलेत. आणि विकेटचं पतन होतंय, म्हणजे समीर चिकणे मैदानाच्या बाहेर चालले, ज्यांच्यावरती प्राइजांचा वर्षाव करण्यात आला होता. विकेटचं पतन होतंय, संघ अडचणीमध्ये येतोय. 5 विकेट्स जाताना आपण पाहतोय. 13वरती 5. डीजे या. मैदानाच्या आतमध्ये अक्षय शेलार, मॅन फ्रॉम वखवडी, जिल्हा आयकॉन. आणि खऱ्या अर्थाने KSK प्रीमियर लीगची स्पर्धा कोण विसरेल. त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं होतं. बेस्ट बॅट्समनचा किताब KSK प्रीमियर लीग 2022 मध्ये त्यांना मिळाला होता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती वॉटर स्ट्रोक, अगदी दक्षिण जावली प्रीमियर लीगचा सर्वात मोठा स्ट्रोक अक्षय शेलारनी ठोकलाय. ऑन साइडला गगनभेदी आकाशाची उंची मोजणारा अभूतपूर्व भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये करत असताना ठोकलेला अक्षय शेलारनी हा लांब वरचा सिक्सर साधावा. आल्या आक्रमण केलंय. अक्षय शेलार याच्यासाठी तर जाणले जातात, बॅटिंग कडक आहे, बॉलिंग ही अप्रतिम करतात, परंतु आज या मॅचमध्ये त्यांना चांगली बॅटिंग करायची आहे. आणखी एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, बॅटची लिडिंग एज, स्टिकर एंडला हा लागलेला फटका. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या पाठीमागे पळतायत, परंतु बॉल त्यांना सापडत नाहीये. आता सापडलाय. 2 धावा तोपर्यंत मात्र कंप्लीट केल्यात. 2 बॉलमध्ये 8 धावा केल्यात आणि या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं असेल. अक्षय शेलार 2 बॉल 8 धावा, 400चा स्ट्राईक रेट आहे. क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बॅटिंग चांगल्या स्ट्राईक रेटनी तुम्ही बॅटिंग करताना तुम्हाला अनेक वेळा संधी मिळते अनेक संघांमध्ये. आणखी एक जबरदस्त टोला ऑन साइडला, एक पॅरलल फ्लॅट स्ट्रोक ठोकलाय. नाव आहे अक्षय शेलार, गाव आहे ओखवडी.
दक्षिण जावलीचा हा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, आलेला अप्रतिम षटकार. आता मात्र धावा घेत आहेत. आता मात्र पाऊस पडतोय. षटकार आणि चौकारांचा पुढचा बॉल, खुला टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बॉल अडवलाय. कौतुक करावं लागेल, कारण हा फटका चांगला होता, हा फटका देखणा होता, क्रिकेटिंग स्ट्रोक होता. अगदी ओव्हर पिच बॉल त्याला स्ट्रेट बॅटनी खेळलं होतं, परंतु सिंगल रन आले. चांगले स्ट्रोक अक्षयनी खेळलेत आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा रंगत आणले. मंगेशवरती आक्रमण केलंय. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा बॉल शेष आहे आणि जिथे मात्र सचिन मोरे स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. 40 प्लसचे खेळाडू आहेत. आडव्या बॅटनी खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहतोय. एक तर सिंगल रन मिळाले, दुसरीचा प्रयत्न होईल का? अक्षयनी सांगितलंय थांब, आपल्याला घाई करायची गरज नाही, कारण अजून 12 बॉल बाकी आहेत. चांगली बॅटिंग केले. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 29 व 5 ही स्थिती आहे. परंतु स्थिती सातत्यपूर्व सांगत होतो आपण खराब आहे, परंतु अक्षय शेलार आलाय आणि त्यांनी सांगितले स्थिती खराब नाही, जोपर्यंत मी आहे ना या मैदानावरती तोपर्यंत धावा मात्र येत राहतील. तोपर्यंत ऐकूया एक मराठी संगीत या डीजे. बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला एक जोरकर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत त्या ठिकाणी फेक करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. वाईडिश लॉंग ऑनला चांगल्या पद्धतीने हा बॉल पकडला, परंतु थोडंसं फेकण्यामध्ये थोडेसे लेट झाले आणि 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला तुम्ही पाहताय. दोन्ही जिल्हा आयकॉन राहिलेत. आज मात्र या स्पर्धेमध्ये आपला दमखम दाखवतायत. पुन्हा एकदा लेग साईडला ग्लान्स केलाय बॉल, फाईन लेग क्षेत्र आहे. बॉल 1 टप्पा घेत 2 टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. अक्षय शेलार जबरदस्त बॅटिंग लागोपाठ ज्या पद्धतीने आपण पाहिलं, षटकार चौकार षटकार आणि पुन्हा चौकार. रन्स मिळतील 4. डीजे हा बॉल हवेमध्ये खेळलाय. डील स्कूप खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त स्ट्रोक आहे पाठीमागच्या दिशेने. 1 टप्पा घेतलाय बॉलने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील आणि बॉल अडवलाय. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन मी. अगदी दिलशानची जे श्रीलंकाकडून खेळले त्यांची आठवण करून देणारा फटका होता. गुडलिनचा टप्पा आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने त्यांनी मान खाली घातली आणि पाठीमागच्या दिशेने बॉलला ओढलं ना, एक देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला. पण धावा फक्त मिळत आहेत, 2 धावा मिळत आहेत. चांगली बॅटिंग करतायत अक्षय शेलार. 7 बॉल 23 धावा. तुफानी फलंदाजी या मॅचमध्ये रंगत आणण्याचं काम त्यांनी केलंय आणि 38 वरती 5 ही स्थिती आहे टीम NR वॉरियर्स या संघाची. पुढचा बॉल, खुला टाकलेला बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने अगदी स्ट्रेट बॅटनी खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येतील, तोपर्यंत मात्र एक सिंगल रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. स्पर्धा पाहताय तुम्ही, दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. आता मात्र सागर मोरे यांना तुम्ही पाहाल स्ट्राईक एंडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे बॅटची कडा जागेवरती बॉल थांबला आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते 39 वरती 5 ही स्थिती आहे. अक्षय शेलारनी डाव सावरलाय आणि सांगितलंय मी आहे, घाबरू नका. ऐकूया एक मराठी संगीत. डीजे या प्लीज.
संदीप बिरामने बॉलिंग मार्कवरती आले तर आणखी हे एक खेळाडू जबरदस्त आहेत, आज शेवटचं षटक हाताळतायत. ओहो, पॉइंट रिझन मध्ये अपर कट करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉलने घेतली गिरकी, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे, धावा मात्र 2 कंप्लीट करताना बॅट्समन तुम्ही पाहताय अक्षय शेलार व खवडी गावचा हा सितारा. चला, टीम श्री काळेश्वरी 11 आणि श्री शिवश्री 11 शिवश्री 11 टीम, चला टॉससाठी या. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात, 41 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 60 धावांपर्यंत हा संघ पोहोचणं गरजेचं असेल या मॅचमध्ये. अक्षय शेलार आडव्या बॅटनी काय फटका सजवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, अप्रतिम अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. जागेवरून ठोकलेला बॉल गायब करणारा हा अभूतपूर्व षटका ठोकलाय. नाव आहे अक्षय शेलार, गाव आहे ओखवडी. सिक्सर. चांगला खेळाडू आहे, मोठा खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधामध्ये अक्षय शेलार ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत ना, सोडणार नाहीयेत. अगदी 100% या ठिकाणी वसूल करणार. पहिल्या काही विकेट्स प्राप्त केल्या होत्या टीम काळेश्वरी वॉरियर्सनी, परंतु अक्षय शेलार इथे सोडणार नाहीत या मॅचमध्ये. जबरदस्त बॅटिंग करतायत. पुढचा बॉल, 2 बॉल आतापर्यंत झालेत. हा बॉल खेचण्याचा प्रयत्न, लॉंग हॉर्नला क्षेत्ररक्षक नसतील त्या ठिकाणी. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा चिरतोय अक्षय शेलारची. तुफानी वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक ठोकलेला अप्रतिम चौकार, 4 धावा. डीजे. हा बॉल ऑफस्टॉमच्या बाहेरचा आहे. सरांनी सांगितलं हा लगेच की वाईट बॉल आहे. बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी यष्टीरक्षक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मजा येते या मॅचमध्ये. धावा मात्र एकूण स्कोरबोर्डती लागत आहेत 52 धावा. आणखी एक वाईट बॉल येईल का? हो, आणखी एक वाईट बॉल आलाय. थोडंसं प्रेशरमध्ये आलेत संदीप बिरमने, कारण त्यांच्यावरती आक्रमण केलंय. चाय में गिरा हुआ बिस्किट और प्यार में पड़ा हुआ लड़का, और जा बॉलिंग करते हुए प्रेशर में आया हुआ गेंदबाज किस काम का. आणखी एक टोला, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अक्षय शेलारनी ऑन साइडला पुन्हा एकदा ठोकलेला हा अप्रतिम षटकार. षटकारांची पाऊस पडतोय. आले तर आल्यानंतर ते थांबले नाही आहेत. अगदी ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, जबरदस्त बॅटिंग केली. हो, हा लेग साईडला फक्त दिशा दिली या बॉलला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करताना बॅट्समन पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 61 वरती जाऊन पोहोचले. म्हणजे जी अपेक्षित धावसंख्या होती ना, ती धावसंख्या येणारे वॉरियर्स या संघाने स्कोरबोर्डती लावले. शेवटचा बॉल असेल अक्षय शेलार. जर या शेवटच्या बॉलवरती षटका ठोकला ना, तर हे अर्धशतक मित्रांनो पूर्ण होईल. हा बॉल महत्वाचा असेल. ओहो, या बॉलवरती बॅटची कडा आहे, जागेवरती बॉल राहिला. यष्टीरक्षक पकडतील तोपर्यंत सिंगल येते, परंतु काय इनिंग राहिली. 14 बॉल आणि 45 धावा ठोकणारा तालुका आयकॉन अक्षय शेलारच्या साठी सर्वांना विनंती करेल की एकदा जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. काय बॅटिंग केली अक्षय शेलार. ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटलं येणारे वॉरियर्सला, त्यावेळेस मात्र हा खेळाडू उभा राहिला. त्याचं नाव आहे अक्षय शेलार, गावाचं नाव आहे ओखवडी आणि तालुका आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतोय. जी स्पर्धा तुम्ही पाहताय दक्षिण जावली रबर बॉल प्रीमियर लीग 2024चा हा थरार तुम्ही पाहताय. जाऊया निलेश सरांकडे. धन्यवाद. थँक्यू. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला, संतोष देसाई सरांना तुम्ही समालोचन कक्षामधून ऐकत आहात. आता आपण लीग स्टेजच्या शेवटच्या सामन्याकडे वळत आहोत. श्री काळेश्वरी 11 आणि शिवश्री 11 आपल्यामध्ये लीग स्टेजमधला हा शेवटचा सामना होत आहे. आपण टॉससाठी या. आपण या सामन्याचा टॉस करत आहोत.
एका बाजूला श्री काळेश्वर 11 संघ म्हटलं की चंद्रकांत दादा वेंदे यांच्या मालकीचा संघ आहे, तर एका बाजूला शिवश्री 11 हा संघ नितीन दादा पवार आणि दत्ता दादा पवार यांच्या मालकीच्या संघांमध्ये पुढची लढत आपल्या समोर येत आहे आणि त्या लढतीचा आपण टॉस करत आहोत. चला टीम शिवश्री 11 आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस होत आहे. आपण संकेत दादा बिरामने यांना विनंती आहे की आपल्या शुभासे नाणेफेकीचा कौल होत आहे, त्यांच्या शुभासे आपण नाणेफेकीचा कौल करूया. संकेत दादा यांना विनंती आहे की आपल्या शुभासे नाणेफेकीचा कौल होत आहे. चला रिपोर्टिंग करा. शिवश्री 11 आणि काळेश्वरी 11 यांच्यामध्ये ही लढत आहे आणि लढतीचा आपण टॉस करूया. आपण टॉस करूया आणि दोन्ही संघांचा जर आपण आढावा घेतला नाही लीग विषयीचा तर दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे, त्याच्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, श्री काळेश्वर 11 नाणेफेकीचा कौल हेड टेल छापा काटा. हेड इज अ कॉल बट अ टेल. सूर्यकांत दादा टॉस जिंकताय आणि तुमच्या दृष्टीने आणि काळेश्वरी 11च्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे, काय घेताय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताय. कोणत्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी शिवश्री 11ला योग्य धावसंख्या वाटते? कुठपर्यंत रोकाल? 50-55 पर्यंत रोखू. पाठीमागचा एक खेळ जर आपण पाहिला तर चांगला संघर्ष तुमच्या संघाने केला आणि या सामन्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघताय? पाठीमागच्या सामन्यात जवळजवळ 7 बॉल डॉट आले आणि पावसाळा क्रिकेट म्हटलं तर डॉट बॉल म्हणजे अवघड होतं आव्हानानंतर, त्यामुळे मी 4 रनने हरलो. खरं तर तुम्ही एक लेजंड खेळाडू आहात, परंतु सकाळपासून आणि कालपासून जर आपण सूर्यकांत पाहिलं ना तर युवा खेळाडूंनी प्रभावित केलंय. तसं म्हणायचं गेलं तर साहिल धनावडे, साई 11 घनसोलीला खेळत असतो माझ्यावर, तेजस धनावडे एक आहे आणि माझा पुतण्या आहे आर्यन शेडगे. तर त्यांना सारखं सांगत असतो की चांगलं क्रिकेट खेळा, सर्व आपला अभ्यास वगैरे बघून क्रिकेट खेळा आणि चांगले फ्युचरचे चांगले दक्षिण जावलीचे प्लेयर बनणार आहेत ते. निश्चितच आपण काळेश्वरी 11 कडे. किरण, टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही, बॅटिंग करायचे कुठपर्यंत मजल माराल? आम्ही जवळजवळ जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न करू, कारण की ही मॅच आम्हाला देखील जिंकायची आहे, तर आम्ही जेवढ्या होता होईल तेवढे जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. या सामन्याकडे कशा प्रकारे बघताय? सामना तर खूप चांगलाच होईल, कारण की दोन्ही टीमांना जिंकणं फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे सामना चांगलाच होईल. अधिकचा वेळ घेणार नाही दोन्ही संघांना. मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया. टॉस झालाय, शिवश्री 11ने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय काळेश्वरी 11ला. अधिकचा वेळ न घेता पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया या सामन्याचं धावतं वार्तांकन. कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे संतोष देसाई सर. थँक्यू सो मच. आपण पाहत आहे या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय लीड कॉमेंटेटर आपले निलेश मर्डेकर सर आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि इथे काय घडलंय तर एक चांगला झेल पकडलाय आणि पहा या झेलसाठी प्रेक्षकांना सांगायला लागलं नाही की टाळ्या वाजवा म्हणून. पहा प्रत्येक क्षेत्ररक्षक जो मैदानाच्या आतमध्ये आहे ना तो त्या क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतोय ज्यांनी कॅच पकडला. ही तुमच्या खेळाची पोचपावती असते. पहा तुम्ही एखादं चांगलं काम करताना त्यासाठी अगदी प्रेक्षक किंवा तुमचे घरातले तुमच्यासाठी अगदी वाववा करतात ना, त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने प्रसन्न होत असता. आणि या खेळाडूने जी झेल पकडली, महत्त्वाचे खेळाडू होते, कारण ओपनिंगमध्ये आलेले रवी कराळे त्यांना अगदी लवकर परत पाठवलं आहे. कारण धावसंख्या स्कोरवरती तुम्ही जर पाहिली तर आतापर्यंत 2 धावा स्कोरवरती लागतात. एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण मात्र या मॅचमध्ये करायची आहे 63 धावा करायची आहे, कारण अक्षय सेलारने चांगला खेळ केला, त्याचं प्रत्युत्तर एकाला मात्र द्यावं लागेल. आपण जर पाहिलं दक्षिण जिल्ह्याच्या दक्षिण जावलीचे आयकॉन आहेत त्या किरण शेलाटकर, आणि जर आपण विचार केला तर जिल्हा आयकॉन म्हणून आपण जर पाहिलं संदीप बिरमणे आहेत या मॅचमध्ये. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, बॉल ज्या पद्धतीने आपण पाहिला हाफ ट्रॅकर बॉल होता, बॉलने थोडीशी अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि एक सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय तेजस धनावडे मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 2 वरती आले, 3 वरती आलेत
आणि किरण शेलटकर ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. ओंकार आहे ना बॉलर. पुढचा बॉल, हा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने म्हणजेच आपटबार आहे. पंचांनी स्पष्ट नकार दिला, सांगितलं हा वाईट बॉल आहे, तुम्हाला टप्पा अचूक टाकावा लागेल. कारण रबर बॉल म्हटलं ना की हलका बॉल आहे आणि त्याला हाताळणं तितकंसं मित्रांनो सोपं नसतं आणि त्याच्यामध्ये पाऊस आहे, रिमझिम पडणारा हा पाऊस. पुन्हा एकदा लेग साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, येतील तोपर्यंत एक सिंगल रन प्राप्त करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. धावसंख्या आपण जर पाहिली ना तर या सिंगल रननी धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 5 धावा स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे 63 धावांचं टार्गेट आहे टीम काळेश्वरी वॉरियर्स संघासमोर. पुढचा बॉल, हा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलंय, अंगाला भेदणारा बॉल हा पाहायला मिळाला, बॅटनी लागलाय. सरांनी सांगितलं लगेच आमच्यापर्यंत कळवलंय, म्हणजे सिंगल रन प्राप्त करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. धावा येत आहेत परंतु हळूवार धावा येत आहेत, मोठे फटके अजूनही येत नाहीत. धावा एकूण स्कोरबोर्डती 6 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत. पियुष कदम यांना बॉलिंग मार्क होती, तुम्ही पाहताय. गतीमध्ये परिवर्तन, लेग कट पाहायला मिळालाय आणि कौतुक केलं जात आहे. प्रेक्षक असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, उभारता सितारा आहे दक्षिण जावलीचा हा पियुष कदम, ज्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आयकॉन खेळाडू आहे, अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये या खेळाडूंनी प्रगती केली. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या स्पर्धा खेळताना आपण पाहणार आहोत पियुष कदम यांना. आणि सूर्यकांत शेटगे यांनी सांगितलं त्यांच्या स्पीचमध्ये की काही खेळाडू या ठिकाणी नक्की घडवण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये पियुष कदम हा एक खेळाडूचा त्यांनी नामोल्लेख केला होता. इथे षटक क्रमांक 1चा खेळ समाप्त झालाय. चांगली बॉलिंग त्यांनी केली, 6 बॉल त्यांनी हाताळली आणि धावसंख्या फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवरती 6वरती 1 ही स्थिती आहे काळेश्वरी वॉरियर्स टीमची. ऐकूया आपण डीजे यांना. या डीजे या प्लीज. थँक्यू. सचिन मोरे 40+ खेळाडू आहेत आणि बॉलिंग मार्कवरती आलेत. पहिला बॉल नो आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, एक सिंगल रन प्राप्त केली दोन्ही बॅट्समननी. यस नो बॉल आहे, म्हणजेच बीमर असेल आणि पुढचा बॉल म्हटलं ना तर फ्री हिट आहे, मेजवानी आहे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. सचिन मोरे 40+ खेळाडू आहे, हातामधून बॉल सटकलाय. आता मात्र किरण शेलटकर स्ट्राईक एंडला. हा बॉल पुन्हा एकदा नो बॉल पंचाने दिलाय, अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केले, म्हणजे सिंगल रन आणखी एक प्राप्त होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 नो बॉल या ठिकाणी टाकण्यात आलेत. म्हणजे आता मात्र चर्चा होते पंचांमध्ये, आता गोलंदाजाला चेंज केलं जाईल का, बदल केला जाईल का गोलंदाजीमध्ये, हे सुद्धा पाहणं गरजेचं. कारण 2 तुम्ही बीमर टाकलेत आणि त्यामुळे तुम्हाला इथे गोलंदाजी थांबवावी लागेल. मी जरा थोडं बाहेर आहे, उद्या वगैरे मी येतो कार्यक्रमात. डीजे प्लीज या, एक मधुर संगीत वाजवा प्लीज.
घेतला कारण अगदी गोलंदाज आपण पाहिलं तर सचिन मोरे यांनी 2 नो बॉल टाकले होते आणि त्या कारणाने की काय इथे बॉलर चेंज करावा लागलाय. आता मात्र संघाने समीर चिकणे यांच्याकडे जबाबदारी दिली. फिरकी गोलंदाज आहेत आणि आता मजा येईल या मॅचमध्ये जिथे 10 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. एकूण धावा 10 आहेत. एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. म्हणजे 53 धावांची गरज असेल. 24 बॉल 53 धावा. बॅटची कडा आहे समोरच्या दिशेने पुन्हा एकदा स्वतः बॉलवरती येत आहेत आणि कोणतीही रन नसेल या ठिकाणी म्हणजे पहिला बॉल डॉट आलाय. ही जमेची बाजू असेल NR वॉरियर्सच्या संघाची. परंतु काळेश्वरी वॉरियर्सचा विचार केला ना तर त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 17 बॉल आणि इथून पुढे 23 बॉल आणि 53 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय तेजस तनावडे. हो चांगला बॉल आहे. टप्पा पडला आणि त्यानंतर वेग पकडला या बॉलने आणि सरळ अगदी गोळीच्या ज्या पद्धतीने AK-47 मधून गोळी निघते ना त्या पद्धतीने हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 डॉट बॉल आलेत म्हणजे पाठीमागचे जे 2 बिमर टाकले होते ना त्याची भरपाई केली या बॉलरने. समीर चिकणे बॉलिंग मार्गवरती तुम्ही पाहताय. तेजस तनावडे बॅटिंगसाठी पाहताय. क्षेत्ररक्षणाची थोडीशी रचना मध्ये बदल करण्यात आलाय. तुम्ही जर पाहिलं तर ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साईडला तुम्ही पाहताय 4 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत आणि जास्तीचे क्षेत्ररक्षक तुम्हाला बाउंड्री लगत पाहायला मिळतात. परंतु पुन्हा एकदा किपरनी काहीतरी निर्णय चेंज केला सांगितलं त्यांनी. पुन्हा एकदा जे खेळाडू आपण जर पाहिलं सी कॉर्नरला होते त्यांना पुन्हा एकदा सर्कलमध्ये बोलवलंय. तेजस तनावडे बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न राहिला परंतु पहा या अगोदर जर आपण पाहिलं कव्हरला क्षेत्ररक्षक होते. बॉल पर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच ते स्वतः कोसळताना आपण पाहतोय. हे रबर बॉल क्रिकेट आहे आणि या रबर बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला नेहमी सातत्यपूर्व पाहायला मिळतात. एक सिंगल रन प्राप्त करताना टीम काळेश्वरी वॉरियर्स पाहायला मिळते. 11 धावा स्कोरबोर्डती लागत आहेत आणि किरण शेलटकर यांना मात्र आता हात खोलावे लागतील. 4 बॉल आणि 2 धावांवरती किरण शेलटकर खेळतात. एक चांगले खेळाडू आहेत. एक चांगले ऑलराऊंडर म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं. समीर चिकणे चांगली बॉलिंग आतापर्यंत केले. पुढचा बॉल लेग साईडला गिरकी घेतली आणि बॉलला सुद्धा पाठवलंय मैदानाच्या बाहेर. अगदी गरज होती आणि तो आलाय. अप्रतिम षटकार किरण शेलटकर यांच्या बॅटमधून. रन्स मिळतील 6 डीजे. धन्यवाद. ज्या पद्धतीने आपण पाहतोय डीजेची सुद्धा एक चांगली साथ आम्हाला या ठिकाणी मिळते आणि आमच्या आवाजाची काळजी खऱ्या अर्थाने डीजे मास्टर घेत आहेत. थँक्यू सो मच. पुढचा बॉल हा चांगला बॉल आहे परंतु लेग साईडला हा ट्रॅव्हल होतोय बॉल. यष्टीरक्षकाला सुद्धा बीट केले या बॉलने. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन प्राप्त आणि वाईड अशा 2 धावा येत आहेत तिथे. पहिले 3 बॉल चांगले टाकले होते समीर चिकणे यांनी परंतु थोडीशी लाईन भरकटतायत आणि पुन्हा एकदा आपल्या लाईनमध्ये त्यांना यावं लागेल. NR वॉरियर्सने चांगली बॅटिंग केली. अक्षय शेलारचं कौतुक करावं लागेल. तुफानी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना हा बॉल खेचण्याचा प्रयत्न. बॉलची बॅटची कडा घेतली. बॉल पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने लॉंग स्टॉपला. सिंगल रन प्राप्त होताना पाहायला मिळते. आतापर्यंत चांगलं षटक हाताळले म्हणावं लागेल समीर चिकणे यांनी. एक बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. 63 धावांचा पाठलाग करत असताना टीम तुम्ही पाहताय काळेश्वरी वॉरियर्स. किरण शेलटकर बॅटिंग करतायत 5 बॉल 8 वरती आणि तेजस धनावडे बॅटिंग करतायत 7 बॉल 4 वरती. स्ट्राईक रेट तुम्हाला चांगला ठेवावा लागेल या मॅचमध्ये. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा लेग साईडला फक्त ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक कोणताही नाही कारण सर्व क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिले ना तर बाउंड्री लगत आहेत. त्याचा फायदा तुम्हाला नेहमी होतो एकेरी दुहेरी धावा घेत असताना. सिंगल रन प्राप्त केले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 21 धावा स्कोरबोर्डती लागतात. म्हणजे 18 बॉल आणि 42 धावांची गरज आहे या मॅचमध्ये टीम काळेश्वरी वॉरियर्स या संघाला. ऐकूया एक मराठी संगीत. आइए डीजे.
दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. काळेश्वरी वॉरियर्स हा संघाला हा सामना खूप महत्वाचा आहे. जसं अक्षयनी सांगितलं जिंकावा लागेल हा सामना. हा बॉल अक्षय शेलार यांचा हा ट्रॅकर होता, ऑफ साईडला खूप बाहेर चाललाय. पंचांनी सांगितलं, दंडित केलं की हा वाईट बॉल आहे, हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. टीम काळेश्वरी वॉरियर्स साठी हा सामना इम्पॉर्टंट आहे, म्हणजे जिंकावा लागेल. येणार वॉरियर्स या संघाने 2 सामने खेळले, त्यांनी मात्र 2 सामने जिंकलेत. हा बॉल खेचण्याचा प्रयत्न, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं सर्कलमध्ये पियुष आहे त्या ठिकाणी, कोणतीही रन नसेल म्हणजे डॉट बॉल आलाय. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, स्ट्राईक रेट तुम्हाला उंचवावा लागेल या मॅचमध्ये. 63 धावांचा पाठलाग करायचा असेल तर. बॅकफुटला गेले, एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु बॉल तितकासा ना जमिनीला लगत बाउंड्री लगत जाऊ शकत नाही. त्याचं कारण आहे की आता मात्र गवत खूप वाढलंय. आपण ऑगस्टमध्ये आलो आहोत आणि पावसाळा जुलैमध्ये सुरुवात झाले. आपण जर पाहिलं मागच्या वीकमध्ये अजिबात पाऊस नव्हता, कडाक्याचं ऊन होतं, परंतु गेली 2 दिवस पाऊस पडतोय. हा वेगळा स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये समीर चिकणे यांनी अप्रतिम झेल साकारलाय. क्या बात आहे, अगदी जागेवरून थांबले नाहीत आणि कमालीचा स्ट्रोक. बॅडमिंटन स्ट्रोक होता, ऑन साईडला खेचलेला हा बॉल होता. सी कॉर्नरला समीर चिकणे एखादा चातक पक्षी पाण्याची वाट पाहतो ना, त्या पद्धतीने वाट पाहत होते आणि स्टाईल खूप चांगली आहे, ऑस्ट्रेलियन स्टाईल. अप्रतिम झेल पकडलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आणि अगदी कुसुंबीचे जॉन्टी रोड्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. क्या बात आहे, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला निलेश मर्डेकर सर यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी सांगण्यात येतात, कारण सखोल अभ्यास, जावली तालुक्यांचा संपूर्ण अभ्यास, संपूर्ण खेळाडूंचे लेखाजोखा आहे तो निलेश मर्डेकर सर यांच्याकडे आहे आणि तो वारंवार लेखाजोखा आमच्यापर्यंत ते पोहोचवत असतात. दरम्यान आलाय वाईट बॉल, डॉट बॉल येतोय आणि संदीप बिरामने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत, त्यांना मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. हा ट्रॅकर बॉल ऑफ साईडला, पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे, खराब बॉल आहे आणि दंडित केलं आहे. आता बीमर आहे म्हणजे फ्री हिट आहे, मेजवानी आहे, संधी असेल मोठा स्ट्रोक खेळण्याची. संदीप बिरामने आता मात्र तालुका आयकॉन आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये अक्षय शेलार. आडव्या बॅटनी काय फटका सजवलाय. रोहित शर्मा स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये, एक लांब वरचा षटका ठोकलाय. नाव आहे संदीप बिरामने. अप्रतिम सिक्सर साधावा डीजे. सर्वात बेस्ट आपण जर पाहिलं ना, हाफ ट्रॅकर बॉलला स्टँडमध्ये कोण पाठवतं तर रोहित शर्मा आहेत आणि त्या स्टाईलमध्ये मागचा स्ट्रोक खेळला होता. परंतु या बॉलचं कौतुक करावं लागेल. एक तेरी तो एक मेरी, हा बॉल थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुन्हा त्याला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ते 30 धावा स्कोरबोर्डती लागताय. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. आता मात्र समीकरण थोडंसं चेंज झालंय. 12 बॉल 33 धावांची गरज आहे, म्हणजे 16.5 षटकामागे धावा तुम्हाला कराव्या लागतील, घ्याव्या लागतील. टीम काळेश्वरी वॉरियर्ससाठी अति महत्त्वाचा इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या मॅचमध्ये तुम्हाला जिंकावं लागेल मित्रांनो, कारण येणारे वॉरियर्स या संघाने 2 सामने खेळलेत, त्यांनी 2 जिंकलेत. हा सामना त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, परंतु या सामन्याचं महत्त्व किंबहुना काळेश्वरी वॉरियर्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. हा सामना त्यांना जिंकावा लागेल. अक्षय बरोबर ना? डीजे या प्लीज. तुम्ही पाहताय पुन्हा एकदा पियुष कदम आयकॉन खेळाडू आहेत, एक युवा स्टार. अगदी दक्षिण जावलीमध्ये त्याचा उगम होतोय आणि जबरदस्त खेळ त्याचा बहरतोय. पुन्हा एकदा लेग स्पिन, ऑफ स्पिन, गुगली तुम्हाला पाहायला मिळेल या षटकामध्ये. लेग साईडला पंच केलाय बॉलला, फाईन लेग क्षेत्रामध्ये एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. किरण शेलटकर ब्रँडेड स्ट्रोक, रन्स मिळतील 4 चौका.
अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, मॅच ओपन झाले, मॅच खुली केली. 11 बॉल 29 धावा रबर बॉल क्रिकेटमध्ये होताना आपण पाहिल्यात. आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही संदीप बिरामणे आणि किरण शेलाटकर सारखे बॅट्समन असतील ना तर या धावा सहजरित्या व्हायला पाहिजेत. परंतु NRA वॉरियर्स संघ चांगला खेळलाय आतापर्यंत. आता मात्र पियुष कदम 5 बॉल कशा पद्धतीने हाताळतायत ना याच्यावरती ही संपूर्ण मॅच आहे. समोर आहेत किरण शेलाटकर, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. काय घडलंय, एक सिंगल प्राप्त केली, दुसरीचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक पुढे चाललंय. आता मात्र 10 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 36 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. संदीप बिरामणे 4 बॉल 6 वरती खेळतायत आणि किरण शेलाटकर 10 बॉल 16 वरती खेळतायत. आणखी 4 बॉल पियुषला चांगले हाताळावे लागतील. ही मॅच जर NRA वॉरियर्स या संघाला जिंकायची असेल तर. पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल होता. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. पंचांकडे अपील केले परंतु पंचांनी अगदी अपील फेटाळले, कारण हा बॉल जर आपण पाहिलं तर अगदी हाताच्या वरच्या भागाला लागला होता आणि त्या कारणाने नॉट आउट असतील किरण शेलाटकर. परंतु एक जमेची बाजू आहे खऱ्या अर्थाने NRA वॉरियर्स संघाकडून की जो बॉल डॉट आलाय आणि डॉट बॉलची किंमत आता सोन्यापेक्षा जास्त आहे. डॉट बॉल यावे लागतील या मॅचमध्ये, तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील जर NRA वॉरियर्स या संघाला जिंकायचे असेल आणि त्याच्या विरोधामध्ये काळेश्वरी वॉरियर्सला चौकार षटकार खेचावे लागतील. स्लोअर पद्धतीचा बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक आहे, पॉइंटला खेळलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. पंचांनी सांगितलं हा आणखी एक दिमागदार स्टाईलमध्ये क्लासिकल स्ट्रोक खेळलाय, बॅडमिंटन स्ट्रोक. रन्स मिळतील 4 चौकार. चांगला खेळ करावा लागेल. लेग साइडला जबरदस्त टोल आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली एक सोपा झेल सोडलाय. अगदी लोण्याचा गोळा हातामध्ये आला होता आणि तो सोडलाय. यार अशा कॅचेस तुम्ही नाही सोडू शकत. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आम्ही नेहमी सांगतो. 2 धावा स्कोरबोर्डमध्ये अंकित केल्या जातील. सोपा झेल होता कारण क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत होते आणि बऱ्याच काळाने त्या बॉल त्यांच्याकडे गेला होता. बॉल जवळपास आपण जर पाहिलं ना तर आकाशामध्ये तरंगत होता आणि सचिन मोरे लेजेंड खेळाडू आहेत, सोपा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी सांगत असतो. मॅच तुम्हाला जिंकायचे आहे तर क्षेत्ररक्षण चांगलं करा. आणि जर सूर्यकुमार यादवनी तो झेल जर सोडला असताना तर काय झालं असतं, वर्ल्ड कप आपण जिंकू शकलो नसतो. त्यासाठी कॅचेस विन द मॅचेस. हा बॉल आपण जर पाहिला तर बॅटची कडा पुन्हा एकदा लॉंग स्टॉपला बॉल पाठीमागच्या दिशेने जात असताना 2 धावा कंप्लीट होतील का, नाही होणार, कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये किरण शेलाटकर माघारी जातील. विकेटचं पतन होतंय. मॅचमध्ये आले ट्विस्ट. ऐकूया एक मराठी संगीत या डीजे. तर त्यांनी आजोबांनी आपल्याला सांगितलं होतं की कपिल देव यांनी झेल पकडला आणि खऱ्या अर्थाने आपण 1983चा वर्ल्ड कप आपण जिंकला होता. परंतु तीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा आपल्याला 2007 मध्ये होताना पाहायला मिळाली. आपण सगळे 19चे आणि विचार केला ना तर 2007 मध्ये काय झालं तर 2007 मध्ये श्रीसननी झेल पकडला आणि 2007चा T20 वर्ल्ड कप जिंकला. आणि आता मात्र आपण 2024 मध्ये आपण काय आपल्या मुलांना सांगणार आहोत तर आपण काय सांगणार आहोत तर सूर्यकुमार यादवनी कॅच पकडला आणि T20 वर्ल्ड कप हा 2024चा आपण जिंकला. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये चालू राहिलंय. ऑन द राईज काय फटका खेळलाय, समोरच्या दिशेने आल्या पावली ठोकलेला एक अप्रतिम षटकार साधावा.
5 बॉल 14 धावांची गरज. स्लोअर पद्धतीचा बॉल ओव्हर द पॉइंट खेळलाय, क्षेत्ररक्षक पाहत राहतील. बॉल एक टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. संदीप बिरामणेची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते. या अगोदरच्या बॉलवरती समोरच्या दिशेने ठोकलेला षटकार आणि या बॉलवरती आलेला ओव्हर द पॉइंट एक क्लासिकल स्ट्रोक. चौकार येतोय, परंतु पंचांनी मागणी केली की हा चौकार आहे की षटकार, यासाठी टीव्ही अंपायरकडे मागणी केली. आणि पंचांनी पुन्हा एकदा करेक्शन केलंय, निर्णय सांगितलाय की हा षटकार आहे. संदीप बिरामणे अगदी शेवटच्या षटकामध्ये जिथे 20 धावांची गरज होती अगदी 2 षटकार ठोकलेत आणि हा सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतायत. टीम काळेश्वरी वॉरियर्स अगदी हा सामना त्यांच्यासाठी इतका महत्वाचा होता ना, आपण पाहिलं. आणि या मॅचमध्ये इथून पुढे 4 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. सूर्यकांत बॉलिंग करतायत. 4 बॉल 8 धावांची गरज टीम काळेश्वरी वॉरियर्स या संघासाठी. आतामध्ये थोडीशी चर्चा झाली, क्षेत्ररक्षणाची रचना थोडीशी वेगळ्या पद्धतीने करताना. पुढचा बॉल, ओहो कोलात टाकलेला बॉल, यॉर्करचा कहर. काय बॉल हाताळला यार, व्हॉट अ बॉलिंग यार. 2 षटकार ठोकल्यानंतर खाल्यानंतर अशा प्रकारचा बॉल टाकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कौतुक करेन या बॉलरचं, सूर्यकांत यांचं. 3 बॉल 8 धावांची गरज. 1 बॉल डॉट काढावा लागेल आता. स्लोअर पद्धतीचा बॉल, फ्लॅट स्ट्रोक आहे. एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे ऑन साइडला चाललाय. डीप मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि इथे मात्र पॅरलल आणि एक फ्लॅट क्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी 2 बॉल आणि 4 धावांची गरज. मॅच मजेदार आहे, इंटरेस्टिंग मॅच आणि संदीप बिरामणेचं कौतुक करावं लागेल. 20 धावांची गरज होती. सामना कुठे होता कुठे आला. 2 बॉल आणि 4 धावांची गरज. ओ हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. अगदी आपण पाहतोय टाळ्यांचा प्रतिसाद येतोय त्या ठिकाणी. विचार केला ना तर दोन्ही टीम कडून 2 बॉल 3 धावांची गरज. संदीप बिरामणे स्ट्राईक एंडला. गतीमध्ये परिवर्तन केलंय. कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. टीम विचार केला काळेश्वरी वॉरियर्सनी हा सामना जिंकला आणि त्यांना गरजेचं येऊ जिंकणं होतं. टीम काळेश्वरी वॉरियर्स अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम बॅटिंग संदीप बिरामणे. 8 बॉल 22 धावा त्यांनी ठोकल्या आणि हा सामना आपल्या बाजूने घेऊन चाललाय. मॅन ऑफ द मॅच संदीप बिरामणे बॅट दाखवतायत. अगदी आय थिंक सूर्यकांत शेडगे यांनी ती बॅट दिली होती त्यांना आणि त्याच बॅटनी बॅट आहे ना. आणि फिनिशर प्रो हा ब्रँड आहे सूर्यकांत शेडगे यांचा साई स्पोर्टचा. आणि त्या कारणाने की काय त्या बॅटनी आपण जर पाहिलं ना तर संदीप बिरामणे खेळला. त्यांनी दाखवलं की हा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचं कौतुक केलंय. संदीप बिरामणे प्लीज या मुख्य व्यासपीठावरती आपण देऊया त्यांना मॅन ऑफ द मॅच. अप्रतिम बॅटिंग केली संदीप बिरामणे. आता मात्र काळेश्वरी वॉरियर्सनी 2 सामने जिंकलेत. NRA स्पोर्ट्सनी सुद्धा जर आपण विचार केले ना तर 2 सामने जिंकलेत. म्हणजे अंक तालिकामध्ये काय घडलंय काय बिघडलंय या गोष्टी ना महत्वाच्या असतील. निलेश मिराटेकर सर प्लीज या. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच संदीप बिरामणे. 8 बॉल 22. निलेश